शुभ सकाळ मंडळी. स्माइल FM 90.8 अकलूज मी आरजे रुपाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. म्हणजे आयुष्य रोज काहीतरी शिकवत राहतं, कधी अनुभवातून, कधी चुका करून, तर कधी अगदी एखाद्या साध्या क्षणातून सुद्धा. चला तर मग आजच्या आपल्या धड्याची सुरुवात करूया. म्हणजे या पृथ्वीवरचा सर्वात अवघड प्रवास म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करणं की नर्मदा परिक्रमा की आणखी काही नाही बरं का, यापैकी काही नाही. आपलं जीवनच हा सर्वात खडतर प्रवास आहे. या जीवनातून नेमके कोणते धडे आपण घ्यायला हवेत आणि यासाठी तर आजचा हा खास शो आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास सारखा नाही. कोणाचा मखमली तर कोणाचा काटेरी प्रवास असतोच. जीवन एक प्रवास आहे, पण तो कसा करायचा हे शिकवणारी कोणतीच शाळा या जगाच्या पाठीवर नाही. पण आपण यासाठी तयार होतो ते कसं बरं? इतरांच्या किंवा स्वतःच्या अनुभवातून शिकत जातो. जीवनात अचानक येणारी अनेक प्रकारची संकटे आपण टाळू शकत नाही. त्यातून खूप काही धडे घेतो. इतरांच्या वेदनादायी कहाणी ऐकून किंवा स्वतःबरोबर घडणारे अनुभव अगदी हृदय पिळवटून जातं. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना आत्मकथा आणि स्वयंप्रेरणादायी पुस्तके वाचायला जास्त आवडतात. म्हणजे या आयुष्याच्या प्रवासातून आपल्याला मिळणाऱ्या धड्याची उजळणी कधी करतो का? पण आपण ती करायला हवी बरं का. कदाचित तुम्ही याचे साक्षीदार झाला सुद्धा असाल. सगळ्यात आधी काय करायचं माहितीये का? तुम्हाला चुका करण्याचा अधिकार आहे हे मान्य करायचंय. ज्याला भावना, आत्मा आहे, शरीर आहे, अशी व्यक्ती म्हणजे मनुष्य प्राणी. तुम्ही माणूस आहात हे आधी लक्षात घ्या. तुमच्या हातून चुका होणारच, सर्वांच्या हातून त्या होतात, त्याला कोणीही अपवाद नाही. त्यामुळे चुका झाल्यास तर त्यातून धडा घ्या, त्या सुधारण्याचा प्रयत्न जरूर करा. म्हणजे त्यानंतर लोक काय म्हणतील हा विचार अजिबात करू नका. बऱ्याचदा ना आपण लोक काय म्हणतील या भीतीनेच आपण निर्णय घेत नाही. त्यामुळे आपली जीवनशैली काही बदलत नाही. आपण समाजाला खूप घाबरतो. लोकनिंदेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. लोक काय दोन्ही बाजूने बोलतात, त्यांचा विचार न करता तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका. अनेकदा जेव्हा आपण तरुण असतो तेव्हाच आपण आपल्या प्रौढ प्रवासाला सुरुवात करतो. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला सर्व काही एकाच वेळी करावं लागेल असं समजून आपण घाई करतो. त्यामुळे यशाऐवजी अपयश येण्याची अधिक शक्यता असते. म्हणजे त्यासाठी आपण सर्व काही नियोजित केलं पाहिजे. आपल्या जीवनाची योजना आखली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा. शीर्षस्थानी जाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणजे हे सर्व एकाच वेळी करावं लागेल. खरं तर ना या सर्व गोष्टीसाठी घाई अजिबात करू नका. तुमचं जीवन उलगडून द्या. ते तुम्हाला कुठे घेऊन जातं हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करा आणि तुमचे पर्याय शोधण्यासाठी वेळ द्या. म्हणजे आपल्या आजूबाजूला पाहण्यासाठी वेळ काढा. समोरच्या व्यक्तीला त्याची बाजू पूर्ण करू द्या. स्वतःचा विचार करायला थोडा वेळ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी आपण सर्वांना खुश करू शकत नाही. यशाचं रहस्य काय आहे हे माहीत नाही, परंतु अपयशाचं रहस्य म्हणजे प्रत्येकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणं हेच आहे. म्हणजे प्रत्येकाने तुमच्या मताशी सहमत असण्याची किंवा तुम्हाला आवडण्याची गरजच नाही. आपलं असणं, आवडणं, आदर करणं आणि मूल्यवान असणं हा मानवी स्वभाव आहे. परंतु आपण एकाच वेळी सर्वांच्या अपेक्षा काही पूर्ण करू शकत नाही. आणि तसं करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी तुम्ही आनंदापासून अगदी दूर जाचाल. म्हणजे तुम्ही शोधत असलेलं प्रमाणीकरण इतर लोक तुम्हाला देऊ शकतील असं नाही, कारण ते आतून आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कर्तव्याशी अगदी चिटकून राहा. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा इतरांना ठामपणे सांगा. आदराची मागणी करा आणि तुमच्या मूल्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे आज तर आपण जीवनाचा धडा जाणून घेत आहोत. आणि त्याच धड्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य हा एक अनमोल खजिना आहे. त्याची नेहमी काळजी, संगोपन आणि संरक्षण करा. चांगल्या आरोग्याचं मूल्य कमी वयात समजलं तर त्याचं जतन चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं. म्हणजे अनेकदा आपण आपलं चांगलं आरोग्य गृहीत धरतो. मी अगदी तंदुरुस्त आहे, मला आरोग्याची काळजी करण्याची गरजच नाही असं आपण नेहमीच म्हणतो. पण जोपर्यंत आवश्यकता नाही तोपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला जे हवं आहे ते मिळेलच असंही नाही. आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी कितीही काळजीपूर्वक योजना आखल्या आणि कितीही मेहनत घेतली तरी काही वेळा गोष्टी हव्या त्या पद्धतीने काही घडत नाहीत. आणि ते सुद्धा ठीकच आहे. म्हणजे आपल्या या सर्व अपेक्षा आहेत. आपलं आदर्श जीवन कसं असेल याची पूर्व निर्धारित दृष्टी असते. परंतु बऱ्याचदा म्हणजे आपण ज्या जीवनाचा विचार करतो ते जीवनाचं ते वास्तव नसतं.
कधी कधी आपली स्वप्ने अयशस्वी होतात, कधी कधी आपण आपले विचार बदलतो आणि कधी कधी आपल्याला योग्य मार्ग शोधण्यासाठी फ्लॉप सुद्धा व्हावं लागतं. म्हणजे कधी कधी आपल्याला योग्य दिशा मिळवण्यापूर्वी काही गोष्टीसाठी प्रयत्न सुद्धा करावा लागतो. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते मिळालं नाही तरी नाराज न होता पुढे जात राहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. सामान्यतः जेव्हा आपण काळजीत असतो किंवा अस्वस्थ असतो तेव्हा आपण आपला आत्मविश्वास गमावू शकतो. आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तर करा किंवा मरा असंच दिसतं. म्हणून म्हणजे भव्य यश संपादन करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णयात मनाचा ऐका. कोणताही निर्णय घेताना मन की बात जरूर ऐका. कधी द्विधा मनस्थिती असते आणि तेव्हा तुमच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. तोच योग्य निर्णय देईल. आणि सकारात्मक मनाचा आवाज नेहमी प्रगतीकडे नेणाराच असतो. म्हणजे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. आपण विश्वाचं केंद्रबिंदू नाहीत. आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं खूप कठीण आहे, कारण आपण नेहमीच आपल्या स्वतःच्या जीवनात काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित करतो. आज मला काय करावं लागेल, याचा माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी, माझ्या आयुष्यासाठी काय अर्थ असेल, मला काय हवं आहे. आपल्या स्वतःच्या जीवनात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची तीव्रतेने जाणीव असणं सामान्य आहे. म्हणजे परंतु आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे, स्वतःच्या जीवनाप्रमाणे जगातील इतर लोकांवर या गोष्टीचा कसा परिणाम होतो याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यकच आहे. आणि त्यासाठी काहीही गृहीत धरू नका. आपल्याकडे जे काही आहे ते संपेपर्यंत आपण त्यांची चिंता करत नाही. जसे की आपलं आरोग्य, कुटुंब, मित्र, नोकरी आणि आपल्याकडे असलेला पैसा, यासारख्या गोष्टी गृहीत अजिबात धरू नका. जे आलं आहे ते उद्या असेलच असं नाही. म्हणजे जीवनाचे धडे जेव्हा भेटतात तेव्हा जीवनाला नवी दिशा देतात. आणि हे असं शिक्षण आहे जे काहीतरी नवीन करण्याची आणि चमत्कार करण्याची प्रेरणा देतं. जीवनाचे धडे कधीही मिळू शकतात, त्यामुळे हार मानू नका. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मनात आणत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. त्यासाठी तुमच्यातील स्वजागृत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनापासून एखादी गोष्ट करायला घेतली की ती पूर्ण करा. म्हणजे जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून काही चांगले वाईट धडे शिकत असते. आपल्याला आलेले अनुभव शेअर केल्याने इतरांच्या ज्ञानात भर पडते. प्रत्येकाच्या जीवनात असं बरेच धडे आहेत जे आपण लहान असताना शिकतो, आताही शिकत आहोत आणि पुढेही शिकत राहणारच आहे. म्हणजे आपण हे खास करून तेव्हा शिकतो जेव्हा आपल्याला त्याची गरज असते. आयुष्यातील काही महत्त्वाचे जीवन धडे आहेत आणि ते आपण लवकर शिकले सुद्धा पाहिजेत. म्हणजे अनेकांची अशी धारणा आहे की जर पैसा असेल तर आनंदी जीवन जगता येतं, परंतु वास्तविकता अशी आहे की पैशाने तुमच्या वास्तविक समस्या कधीच सुटणार नाहीत. कारण पैसा हे साधन आहे, एक वस्तू जी तुम्हाला गरजेच्या वस्तू खरेदी करण्यात उपयोगी पडते, परंतु म्हणजे तुमच्या समस्यावर तो रामबाण उपाय नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा कमी आहे तरीही आश्चर्यकारकपणे ते आनंदी आणि समाधानी जीवन जगत आहेत. या उलट म्हणजे दुर्दैवाने बरेच लोक असे आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे तरी ते असमाधानी जीवन जगत आहेत. म्हणजे पैशाने छान घर, पसंतीची कार, आवडते कपडे किंवा वस्तू, थोडी सुरक्षितता आणि काही सुखसोयी वस्तू घेता येतात, परंतु पैसा दुरावलेले किंवा तुटलेले नाते दुरुस्त करू शकत नाही, एकटेपणा दूर करू शकत नाही. त्यामुळे म्हणजे आनंदी जीवनाचं खरं सूत्र हेच आहे की आपण आपले नातेसंबंध, मैत्री, एकमेकांविषयीचं प्रेम, आदर, जिव्हाळा जपलाच पाहिजे. पैशाने मिळणारा हा आनंद क्षणभंगुरच असतो आणि तो काही फार काळ टिकत नाही. तर म्हणजे हे आहेत आपल्या जीवनाचे अनंत आणि अथांग प्रवासात आपण शिकलेले धडे. आता याही पेक्षा तुमचे अनुभव वेगळे असू शकतील आणि काही लोकांचे असेच असतील किंवा याहूनही वेगळे असतील. कारण म्हणजे जन्म कुठे व्हावा, मृत्यू कुठे व्हावा, कोणत्या धर्मात व्हावा, आई वडील कोण असावेत हे आपण काही ठरवू शकत नाही. त्यासाठी तक्रार करत बसण्यापेक्षा तुम्हाला जे ईश्वराने सुंदर जीवन दिले आहे ते आनंदाने जगायचं की निराशेत हे मात्र तुम्ही ठरवू शकता ना. अशाच प्रकारे मध्ये आपलं वय किती आहे किंवा आपण आयुष्यात कुठे आहोत हे महत्त्वाचं नाही, तर शिकणे आणि शिकत राहणे हा जीवनातील सर्वात मोठा धडा आहे. म्हणजे जीवनात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे आवश्यकच आहे. जीवन परिपूर्णतेने जगण्यासाठी नवीन गोष्टी स्वीकारणं आणि विकसित होणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे त्यासाठी लक्षात ठेवा की हे आपलं जीवन आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे. इतर लोकांना आपल्यासाठी विचार करून देऊ नका. आयुष्य आपल्या पाठीशी आहे,
हे जाणून धैर्याने आपल्या मार्गावर चालत राहा. तर म्हणजे या सर्वांमधून तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही आज कोणता धडा घेतला हे नक्की ठरवा आणि त्याप्रमाणे मार्ग सुद्धा स्वीकारा. यश नक्कीच मिळेल. म्हणजे निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून तुम्ही जीवनाचा प्रवास सुखी करू शकता. हे सर्वस्वी तुमच्या विचारात आहे. आयुष्याचा प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतोच आणि आपण ती शिकवण सुद्धा मनात ठेवली पाहिजे.